समोर असेल तर समोर गेला तर अजून बरं होईल. बघा औचित्य आहे फुलपाडा प्रीमियर लीगचं आणि फुलपाडा प्रीमियर लीग म्हणजेच फुलपाड्यातील खेळाडूंसाठी तयार झालेलं एक मोठं व्यासपीठ आणि या मोठ्या व्यासपीठावरती किंवा या मोठ्या पटलावरती आपण सगळेजण खेळत खेळत बाहेर खेळण्यासाठी तयार झालात. बघा सगळ्यांनी लगेच लगेच जास्त वेळ न घेता त्या अगोदर पारितोषिक येत आहे. द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सर यांच्यासाठी हृदय सम्राट मित्रमंडळ त्यांच्याकडून रोख पारितोषिक सुरू घेऊन येत आहेत. हे खऱ्या अर्थानं भरतदादावरचं एक वेगळं प्रेम आहे. येस थँक्यू. भरतदादाच्या वतीनं मी थँक्यू बोलतोय. गो टू भरत सर. सुरू नाव सांगायचं नंतर. नाही एक कोणतरी असेल ना त्यातला. सगळ्यांनी सर्कल करा आणि सगळ्यांनी सर्कल केल्यानंतर ज्या मैदानावरती इतके वर्ष आपण खेळलात, ज्या मैदानावरती खेळत असताना याच मैदानाच्या मातीने वेळ लावलं, याच मैदानाने एक ओळख दिली, याच मैदानाचे असंख्य उपकार तुम्हा सर्वांवरती आहेत आणि याच मैदानाच्या मातीमध्ये खेळल्यानंतर तुम्हाला मोठं ग्लॅमर आलंय आणि त्या मैदानाला सकाळी आपण वंदन केलं होतं, नमन केलं होतं. पुन्हा एकदा सागराने जॉन्टीची इच्छा, जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आणि बाकी सर्व साथी संघांची, बारोंडा 11, बारोंडा माऊली, आई बारोंडा 11, काही प्लेयर्सचे खेळाडू, त्या सगळ्यांची इच्छा आहे की पुन्हा एकदा या मैदानाला संतोष यादव आपण जाऊन या. सगळ्यांनी यायचंय. जेवढे जेवढे या मैदानाशी निगडीत आहेत, जेवढे जेवढ्यांनी या ज्यानी या मैदानावरती मैदानाची समस्या तर दूर होईल, परंतु या मैदानाशी असलेलं ते आपुलकीचं नातं, त्या मैदानाने दिलेलं जे काही देणं आहे, त्या मैदानाचे उपकार कधी फेडता येणार नाहीत आणि त्यासाठी हे सर्वजण या मैदानाला नतमस्तक होणार आहेत. सो या मैदानाला PPLची ही शेवटची मानवंदना. वन शूज काढतात सगळे. हो, हे अनोखं दृश्य आजपर्यंत या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कधीही केव्हाही न घडलेला प्रकार. म्हणजेच अशा प्रकारची मैदानाला कोण मानवंदना देतं, मैदानाला तो मान देतं आणि मैदानाची जाण ठेवतो. फुलपाड्यामध्ये पहिल्यांदा हे असं चित्र घडतंय आणि खरोखर हॅट्स ऑफ आहे तुमच्या संपूर्ण टीमला की आपण या मैदानाशी इतकं घट्ट निगरगट्ट असं नातं. येस, जॉन्टी तुम्हाला काय. जय मोरया, जय जय. पण सगळ्यांचे आभार मानतो, पण मैदानाचा आभार मानण्याचे दृश्य पहिल्यांदाच बघायला मिळालं. समस्त फुलपाड्यातील खेळाडूंना मानाचा तो सलाम. हॅट्स ऑफ टू ऑल. थँक्यू सो मच. सगळ्यांना विनंती, आपण व्यासपीठासमोर यायचं. लगेच आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. येस, मी दबलताना काहीतरी बोलायचं आहे. या फुलपाड्या गावातील सर्व खेळाडूंना मी सांगू इच्छितो की जर का या जागेवर जर का डेव्हलपमेंट नाही चालू झालं तर पुढच्या वर्षी टुर्नामेंट पुन्हा इकडेच होईल, याचं मी तुम्हाला आश्वासन देतो. मी मगाशीच म्हटलं होतं, ही सारी मंडळी या खेळाडूंच्या पाठीशी अशी काही उभी आहे ती या खेळाडूंना कुठेही जाण्यावाजून किंवा कुठेही
चांगलं काम करण्यापासून कोणी रोखणार नाही आणि धवलदादांनी लगेच तशी ग्वाहीसुद्धा तुम्हाला दिली आहे. जरी तर डेव्हलपमेंट नाही झाली तर पुढच्या वर्षी पुन्हा एकदा पीपीला मैदानावरती बघायला मिळू शकते. आय नो सगळ्यांचे इमोशन या मैदानाशी जोडलेले आहेत. चला सगळ्यांना विनंती, आता समोर या, आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. चला आपण या चला बक्षीस वितरणाकडे जाण्या अगोदर काही सन्मान आहेत ते आपण करणार आहोत. या स्पर्धेसाठी मागील 4 दिवस ज्यांची टीम गेले 4 दिवस ज्यांची टीम आपल्याला ही स्पर्धा टेलिकास्ट करण्यासाठी लाभली, त्या टीमचा म्हणजे पाटील नेटवर्कचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. पाटील नेटवर्कचे मेंबर आपण यायचंय. मी तेजस कांबळे यांना विनंती करेल की आपण सन्मानित करायचं आहे. पाटील नेटवर्क, धन्यवाद टीम पाटील नेटवर्क, आपण खूप चांगले टेलिकास्ट केलेत. काही एरर्स जरूर आले, पण त्यानंतर तुम्ही जो काही कमबॅक केलात आणि त्यानंतर ही स्पर्धा पूर्णपणे पार पाडण्यासाठी जे एफर्ट्स दिलेत त्याबद्दल आपलं कौतुक. त्यानंतर गेले 4 दिवस आमच्या आवाजाची काळजी घेतली. आवाजाची काळजी घेत असताना सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. खेळाडूंना खेळण्यासाठी बळ मिळालं, एनर्जी मिळाली. अशा सगळे एनर्जेटिक सॉन्गना ज्याने आपल्यासमोर पेश केलं, असे सुप्रसिद्ध डीजे मास्टर मिस्टर DJ मयूर यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. मयूर आपण यायचंय. आता मयूरची सगळ्यांना सवय झाल्या, आता ते सवय झाल्या कारण जीवदानी माऊली संपूर्ण टीम काढणार आहे मयूरचा सन्मान. ही सूरज चव्हाण यांनी सांगितलंय की आमचा मित्र आणि आमच्या मित्राचा सन्मान आम्ही सगळेजण करणार आहोत. जीवदानी माऊलीची संपूर्ण टीम आपण या. थँक्यू सो मच मयूर. मागील 4 दिवस आपण ज्या पद्धतीने रिझवलं आपल्या त्या गाण्याद्वारे किंवा ज्या पद्धतीने एंटरटेन केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. गेले 4 दिवस आपण या स्पर्धेचा घटक म्हणून राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर पुढील सन्मान केला जाईल या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे ऑफिशियल अंपायर. सर्वप्रथम मी विनंती करेल मिलिंद यांना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मिलिंद अंपायरिंगच्या दुनियेमध्ये एक पाऊल पुढे टाकत असताना या स्पर्धेमध्ये त्यांनी खूप चांगली अंपायरिंग केली आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. मी बडंबे काकांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. बडंबे काका, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे मिलिंदचा. थँक्यू सो मच मिलिंद, आपण सुद्धा खूप चांगलं कार्य केलं आणि चांगले योगदान दिलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर बंटी गबस, बंटी आपण यायचं, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. बंटीने
आहेच तो, पण त्या व्यतिरिक्त अंपायरिंगची भरपूर चांगली कामगिरी पार पडली. मॅडी यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. मॅडी यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाणार आहे बंटी गवस यांना. धन्यवाद बंटी. आणि त्यानंतर वसई तालुक्यातील नामवंत पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांचा स्वतःच्या डिसिजनवरती पूर्णपणे विश्वास आहे, असे आमचे गंभीर पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. जोरदार टाळ्या होऊन जातात गंभीरसाठी. गेली 4 दिवस त्यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला. मी विनंती करेल अल्पेश कळंबे यांना की आपण व्यासपीठावरती यायचं. आपल्या शुभ हस्ते गंभीर यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. थँक्यू सो मच गंभीर. गेले 4 दिवस आपण या स्पर्धेचा घटक म्हणून राहिलात आणि आपण जे काही योगदान दिलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर आमचे ॲक्टिंग अंपायर मिस्टर सागर राणे जॉन्टी यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. आम्ही विसरलो, फायनलमध्ये तुला नाही उभे करू शकलो, पण आमची इच्छा पुढच्या वर्षी आम्ही पूर्ण करू. रवींद्र म्हात्रे रवी त्यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये हो म्हणून कसं त्या कामाला मोठं करू शकतो असं सांगणारी व्यक्ती म्हणजे रवींद्र म्हात्रे आणि त्यांच्या शुभ हस्ते सागर राणे जॉन्टी यांचा सन्मान केला जाणार आहे. या मैदानावरती ज्या ज्या वेळेला स्पर्धा होतात त्यावेळेला रवी म्हात्रेचं सहकार्य हे नेहमीच राहतं आणि त्यांच्या शुभ हस्ते जॉन्टी यांचा हा सन्मान केला जातो. धन्यवाद जॉन्टी, आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर आमच्या समालोचन कक्षामध्ये मागील 4 दिवस ज्याने आदरणीय नागेशजी पाटील जेवढा वेळ मिळाला तेवढा त्यांनी साथ दिली, त्याबद्दल त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. नागेशजी पाटील आपण या. सागर पाते यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाणार आहे. मिस्टर सागर सर, आपला सुद्धा मनपूर्वक आभार. त्यानंतर यापुढील सन्मान केला जाणार आहे. मागील 4 दिवस आमच्या साथीनं समालोचन करत असताना या स्पर्धेला आपल्या वाणीनं आणि आपल्या समालोचनानं मंत्रमुग्ध करणारे आपल्या नवापूर गावातील सुपुत्र आणि या फुलपाडा नगरीतील खेळाडूंशी असलेलं त्यांचं जवळचं नातं ते नेहमीच निभावत आलेले आहेत आणि निभावत असताना या समालोचन क्षेत्रामध्ये ते प्रगती करू इच्छित आहेत. असे आमचे समालोचक मित्र मिस्टर मृदुल मेहर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सिद्धांत वारंग यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावरती या. मृदुल मेहरसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. गेली 4 दिवस खूप चांगल्या रीतीने समालोचन पेश करत असताना त्याने खूप चांगली साथ आमची दिलीच, पण या स्पर्धेला 4 चांद लागले त्यांच्या येण्यानं, त्यांच्या वाणीमुळे आणि त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती होतोय. मृदुल, आपलं मनपूर्वक आभार आपण दिलेल्या योगदानाबद्दल, आपण दिलेल्या वेळेबद्दल. हॅलो चेक. त्यानंतर पुढील सत्कार खऱ्या अर्थानं संपूर्ण आता वसई तालुक्याचा फेवरेट व्हॉइस, अर्थातच तुम्हा सर्वांना हवा असणारा आवाज, अर्थातच द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सरांचा. 5 वर्ष झाले PPL, त्यानंतर वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि फुलपाडा ग्रामस्थांचा आणि त्यांचं एक वेगळं नातं आहे. मी विनंती करतो या स्पर्धेचे सर्व अर्थातच तेजसदादा कांबळे आपण यायचं आपले शुभ हस्ते भरत मोरे सरांचा हा सत्कार. एकदा भरत मोरे सरांसाठी जोरदार टाळ्या. वेळोवेळी मदत करणारे आणि आपल्या मंडळातीलच एक व्यक्ती म्हणजे राजेश शर्मा यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे, ज्यांच्या माध्यमातून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निकॅप देण्यात आले होते. मी विनंती करेल अर्जुन
यादव यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. अर्जुन यादव, अर्जुन यादव यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. राजेश शर्मा यांना. साईश गबस, साईश गबस आपण असेल तर आपण या. विजय सावंत करतील. राजेश यांना विनंती आपण यायचंय. राजेश यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. निकॅप ज्यांनी खेळाडूंची काळजी घेतली होती, ज्यावेळेला टाई लागत येईल त्यावेळेला त्यांच्या गुडघ्यांना कोणतीही दुखापत व्हायला नको, त्यांच्या नीला एल्बोला, त्यासाठी त्यांनी घेतलेली ती काळजी. थँक्यू सो मच राजेशजी. त्यानंतर आपण सरळ वैयक्तिक बक्षिसांकडे जातोय. चुकून माकून जर कोणाचं राहिलं असेल तर त्यांचे दिलगिरी आणि त्यांचा आभार. जय चव्हाण, जय चव्हाण कुठे असतील आपण यायचे. एक्झिबिशन मॅचसाठी ज्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केली होती त्यांचा सन्मान केला जाणार आहे. जय चव्हाण आणि यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल संतोष यादव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. संतोष मामा यादवला मामा केलात. संतोष यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. जयला जय, खूप खूप धन्यवाद. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक आपण देणार आहोत. वैयक्तिक पारितोषिक आणि त्याच्यामध्ये विघ्नेश, दाद्या, प्रिन्स जर कोणी असतील, अर्णव, जे कोणी लहान मंडळी जी विकेट खेळपट्टी बनवण्यासाठी मदत करत होते ते सगळ्यांनी यायचंय. सगळ्यांनी या. आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. बाला, ऋषी, विजू, लहान मुलं जेवढी होती त्या सगळ्यांनी या. तुमचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. तुमच्या विना इतकी चांगली खेळपट्टी, आणि खरोखर तुमच्या सर्वांचं कौतुक आणि आभार यासाठी की मागील 4 दिवस या खेळपट्टीवरती सगळ्या खेळाडूंनी एन्जॉय केलं. ते फक्त तुम्हामुळे शक्य झालं आणि त्याबद्दल तुमचा हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मी विजय सावंत, आणि लहान मुलांपैकी हे फक्त 4 आणि त्या व्यतिरिक्त बाकी सर्व विजय सावंत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला. तर सुमित गायकवाड, मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. सागर सावंत यांचं मनापासून आभार. सागर, आपला सन्मान केला जाणार आहे. प्लीज आपण या. शशांक कदम आपण यायचंय, ज्यांच्या माध्यमातून स्पायरो लावण्यात आला होता. शशांक यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. शशांक गेली 4 दिवस सकाळपासून दुपारपासून संध्याकाळपर्यंत इथेच असायचे आणि त्यांचा यथोचित सन्मान सागर राणे जॉन्टी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद शशांक, आपले सुद्धा मनपूर्वक आभार. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट वैयक्तिक पारितोषिक कोण असेल? येस, लवकर लवकर सांगा. सिद्धांत वारंग यांच्याकडून स्पोर्ट शूज आहेत आणि ते देऊन गौरव केला जाणार आहे. सिद्धांत वारंग यांच्याकडून स्पोर्ट शूज देऊन गौरव केला जाईल. आणि मी सिद्धांत वारंग यांना विनंती करेल की मी अक्रम भाईंना विनंती करेल की आपण हा गौरव करण्यासाठी समोर यायचंय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अँड दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर
बघा दोन दोन नॉमिनेशन्स आहेत, दोन. कल्पेश आणि अनुज. कल्पेश आणि अनुज पब्लिक डिमांड आणि आयोजकाने ठरवलं बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अँड दीज अवर गोज टू मिस्टर कल्पेश. मॅच विनिंग स्टॉप होते आणि त्यामुळे त्याचा वेटेज वाढतंय आणि त्यामुळे कल्पेश याला विनंती आपण यायचंय. फोन लगा के मत बोला यार. कल्पेश आहे तिथे, त्याचा मोठा बंधू इथं आहेत, त्याला विनंती करेल आपण यायचं घेण्यासाठी. अक्रम भाई आणि सिद्धांत वारंग यांच्या शुभास्ते हे बक्षीस दिलं जातं बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. धन्यवाद. आणि त्यानंतर पुढील पारितोषिक आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सिद्धांत वारंग यांच्याकडून शूज ही ट्रॉफी आणि देण्यासाठी मी विनंती करेन निमितजी राऊत यांना की आपण समोर यायचंय. आपल्या शुभास्ते हे बक्षीस दिलं जाणार आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अँड दीज अवर गोज टू मॅन ऑफ द सिरीज साठी ASTCL म्हणजेच ॲक्टर स्ट्रीट टेनिस क्रिकेट लीग च्या मॅचेस उद्यापासून BKC चालू होत आहेत आणि त्याचे 2 तिकीट मिळणार आहेत. मॅन ऑफ द सिरीज ज्याला भेटणार आहे त्याला ॲक्टर स्ट्रीट टेनिस क्रिकेट लीग सगळ्या ॲक्टरचे टुर्नामेंट आणि त्याचे 2 तिकीट. येस तोच येतोय नॉमिनेशन्स. Best bowler of the tournament and these award goes to Mr. Mayur from 3-star Barunda Mauli. Mayur from 3-star Barunda Mauli. सगळा डेटा तुम्हाला इथे दाखवला जाईल ज्यावेळेला हा सेरेमनी संपेल. त्यानंतर मयूर आहे का? मयूरच्या बदल्यात कोणी दुसऱ्याने घ्यायचंय? या जे कोणी आहेत त्यांनी यायचं. निमितजी राऊत यांच्या शुभस्ते हे बक्षीस दिले जाणार आहे शूज आणि ट्रॉफी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या आहेत 53 धावा विजय सावंत. अजून मी विनंती करेल आदरणीय धवलदादा प्रतिभाताई पाटील मॅडम यांना की आपण समोर यायचं. आपल्या शुभहस्ते बक्षीस दिलं जाईल.
सिद्धांत वारंग यांच्याकडून शूज आणि ट्रॉफी जी स्पॉन्सर करण्यात आली आहे ते दिलं जाणाऱ्या प्रतिभाताईंच्या शुभ हस्ते. खेळाडूचं नाव मिस्टर अर्जुन यादव. अर्जुन यांना विनंती करेल आपण यायचंय. अरे अर्जुनला मगाचपासून बोलत तो आहे नाही ते. चला तो नसेल त्याचा भाऊ कोण असेल तर या. संकेत आहे का? चला लवकर या, जास्त वेळ लावू नका. जो कोणी आहे त्यांनी या. अमित तू ये नंतर त्याला दे. तू ये नंतर त्याला दे. त्यानंतर सांघिक पारितोषिक आपण देणार आहोत. सांघिक पारितोषिक आणि त्याच्यापैकी तृतीय क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय संघाचं नाव आहे. बॅट कुणाला होती? अर्जुन आहे का? तब दे नावे. तृतीय पारितोषिक आणि हा मान पटकावलेला संघाचं नाव आहे हेमंत 11. आपण यायचं हेमंत 11. मी विनंती करेल प्रतिभाताई पाटील माने यांना की आपण समोर यायचं. आपल्या शुभ हस्ते तिन्ही आमचे मान्यवर अक्रमभाई, धवलदादा, निमिषदादा, आपण या समोर आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस दिलं जाणार आहे. हेमंत 11, मयूर गुजर आणि त्यांची संपूर्ण टीम यांना ही तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करण्यात येणार आहे. जोरदार टाळ्या होऊन जातात हेमंत 11 साठी. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी करून दाखवला होता. खूप चांगला खेळ केला. शेवटच्या क्षणी थोडे कमी जरूर पडले पण त्या हार जीतच्या पार्टला बाजूला केलं तर त्यांनी ओव्हरऑल खूप चांगला खेळ दाखवून सगळ्यांना प्रभावित केलं आणि तो संघ ठरतोय या तृतीय क्रमांकाचा मानकरी. खूप खूप अभिनंदन हेमंत 11. आपलं मन भरून तोंड भरून कौतुक. त्यानंतर द्वितीय क्रमांक ज्या संघाने पटकावलाय त्यांचा गौरव केला जाणार आहे. मान्यवरांनी तसंच थांबायचंय. द्वितीय क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावला शेवटच्या क्षणापर्यंत कडव्या झुंजत येत असताना भल्यांना पराभूत केलं आणि शेवटी द्वितीय पारितोषिक स्पॉन्सर करण्यात आले ज्यांच्या माध्यमातून ते निमिषजी राऊत यांच्या माध्यमातून त्यांच्याच शुभ हस्ते आणि त्यांच्या जोडल्या बाकी सर्व मान्यवर असतील त्यांच्याकडून हे बक्षीस दिलं जाणार आहे. उपविजेता संघ त्या संघाने आपली दादागिरी दाखवली, बादशाह दाखवली, त्या संघाने आपला खेळ दाखवला आणि सर्वांना प्रभावित केलं. संघाचं नाव डॅडी 11. प्लीज कम ऑन द स्टेज. डॅडी 11 संघाचा गौरव केला जाणार आहे. सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात प्लीज. बिग राऊंड ऑफ क्लॅप्स. समीर विचारे पण टाळ्या वाजवलं तर बरं होईल. जोरदार टाळ्या वाजवायच्या. डॅडी 11 ने प्रभावित करणारा खेळ दाखवलाय. शेवटी एक्सपिरियन्स टीम समोर थोडी नांगी टाकली आणि फायनलमध्ये पराभूत जरूर झाले पण अशोक आणि बाकी टीमने जो आणि त्या सगळ्यांनी जो काही खेळ दाखवला खरोखरच कौतुकास्पद होता. अर्जुन फॉर्म मध्ये आलाय म्हणजे त्याला सुद्धा आनंद असणार आहे. खूप खूप अभिनंदन टीम डॅडी 11. बघा अजून एक खिताब देणं बाकी आहे. बॅट्समनचं बक्षीस अर्जुनला आता देऊयात. अर्जुन आलाय तर आम्ही ते एकच म्हणतो मोठमोठे गार केले गंमत मध्ये. निमेश दादांना विनंती करते बक्षीस घेण्यासाठी तो बॅट्समन आलेला आहे.
त्याला सकाळी जॉबला जायचं म्हणून तो गेलेला होता. त्याला ही बॅट NSP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक 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 किताब देणं बाकी आहे. एमर्जिंग प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट. एमर्जिंग प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट SK स्पोर्ट्स कडून बॅट आहे. SK स्पोर्ट्स कडून बॅट आहे. एमर्जिंग प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट कोण आहे? विजय सावंत. अरे नाही रे यार. अँड दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर रोहित मोरे. रोहित मोरे आहे का? रोहित रोहित मोरेचा अवॉर्ड कोणीतरी घ्यायचा आहे. जीवदानी माऊली टीमचा प्लेअर आहे. आई बारुंडा माऊलीचा प्लेअर आहे. अच्छा, मॅडी यांना विनंती करेल की आपण हे बक्षीस स्वीकारायचंय. बाबूराव या, तुम्ही घ्या, तुम्ही त्याला द्या. मॅडी यांच्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जाईल. मॅडी आता आलात तर तुम्ही द्या. चल बाबूराव आता आला, बाबूरावला द्या. 1 बॉल 4 जॉन्टीच्या डायरेक्ट दिमागावरती आघात करणाऱ्या होत्या आणि त्या बाबूरावने मारल्या होत्या. त्यामुळे बाबूरावला घेण्यासाठी बोलवलं गेलं. जोरदार टाळ्या वाजवून जातात रोहित मोरेसाठी. या स्पर्धेत त्याने प्रभावित केलं आणि त्याबद्दल त्याचं विशेष कौतुक. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? विजय सावंत इकडे. तिकडे तुमच्याकडे 2 आहेत, दोन्ही ऑलराऊंडर आहेत. इकडे सामी आहेस का? आहेस का? काय वाटतंय, सिरीज मध्ये आहेस का? NSP स्पोर्ट्स तर्फे शूज, बॅट, NSP स्पोर्ट्स तर्फे बॅट, ही ट्रॉफी आणि LED 3 स्टार बारोंडा माऊली या संघाकडून LED टीव्ही. या PPL मध्ये नवीन एंटर केलेल्या टीम कडून स्पॉन्सर्ड करण्यात आले. 32 इंचाची ती LED टीव्ही आहे. कोण आहे विजेता? तुमच्याकडे नाहीत का कोण? कॉन्फिडन्स नाही आहे तेवढा. 75 रन्स 3 विकेट. आता ही कन्फ्युजन मोठी आहे. 75 रन्स 3 विकेट अँड दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर विजय सावंत, मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि हा किताब देण्यासाठी मी विनंती करेल धवलदादांना की आपण समोर यायचं. आपल्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल. सगळा डेटा शो होणार आहे. सगळा डेटा तुम्ही तिकडे स्क्रीनवरती बघू शकता. विजय सावंत, मॅन ऑफ द सिरीज. मी त्यांच्या मम्मींना विनंती करेल तुम्ही सुद्धा यायचंय. विजय सावंत यांच्या मम्मींना विनंती आपण सुद्धा या. त्याच्या आई आहेत, तुम्ही सुद्धा या. मुलगा दर रविवारी दर शनिवारी कुठेतरी खेळायला जातो आणि खेळायला जाऊन हो सागर सावंत घेऊन आलेले आहेत. अच्छा, घरी टीव्ही आली म्हणून. एनिवे सागरकडून एक पूर्ण फॅमिली. खूप खूप अभिनंदन. विजयने प्रभावित केलं वसईविराज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा आणि इथे सुद्धा. खूप खूप अभिनंदन विजय. धन्यवाद. हे बाबा ही थोडशील ही नको पडू बाहेर आहे. हा नाही इथं नवीन आहे ती. कल्याण. फायनली मॅन ऑफ द सिरीजचा किताब दिला गेला आणि त्यानंतर आता आपण जाणार आहोत. जॉन्टी प्लीज, वेळ झालेला, आपण थोडे जागा द्या. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार. आपण भरभरून प्रेम या स्पर्धेला दिलं त्याबद्दल सर्व मान्यवरांचा आभार. त्या 24 संघ जे कालपर्यंत खेळले, आज 12 संघ खेळले, त्यांचा मनापासून आभार. पंच, अंपायर, त्यानंतर आमचे टेक्निकल टीम, पाटील नेटवर्क, आमचे मंडप डेकोरेटर्स, आमचे DJ वाला मास्टर, आमचे समालोचन कक्ष आणि जे काही प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्ष
अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला मदत करणारे होते, सहकार्य करणारे होते, योगदान देणारे होते, सगळ्यांचा मनापासून आभार. जे बाहेर स्टॉल लागले होते, ज्यांनी खाण्यापिण्याची काळजी घेतली त्यांचा आभार. जे हौशी क्रीडाप्रेमी होते, ज्यांनी बक्षिसं लगावली होती त्यांचा मनापासून आभार. आमचे एलईडी वाले दादा नाही आहेत का, त्यांचं मनापासून आभार. आणि घेऊन जातोय सरळ या PPL फुलपाडा प्रीमियर लीगच्या अंतिम विजेतेपद पटकावणाऱ्या टीमकडे, ज्या टीमने खरोखर आपल्या नावाप्रमाणे आपली बादशाहत दाखवली आणि हा खिताब आपल्या नावे केलाय. सीझन 5 ची विजेता टीम अँड द टीम नेम इज अल्पेश 11. प्लीज कम. अल्पेश 11 साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या. अल्पेश 11 चा गौरव केला जाईल. ही चॅम्पियन ट्रॉफी देऊन अल्पेशचं स्वप्न होतं. पावसाळी जी स्पर्धा होते त्याच्यामध्ये सुद्धा अल्पेश 11 ने फायनल मारली आहे. सिद्धू नाम आहे सिद्धू. अल्पेश सिद्धूला विसरणं ये कभी हो नाही सकता, हे कधीच नाही होऊ शकत. जोरदार टाळ्या अल्पेश 11 साठी होऊन जाऊ द्यात. बिग राउंड ऑफ क्लॅप्स. खूप खूप अभिनंदन अल्पेश 11. ए मागे नको सौरभ पीछे देखना एक बार. धन्यवाद. आणि बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा प्रीमियर लीग 2026 चा थरार, पर्व 5 चा थरार या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार. चुकून मागून कोणाचा राहिला असेल त्यांचं सुद्धा मनापासून आभार. चुकून मागून काही कोण बोलून गेलं असेल, कोणाला काही दुखावलं असेल तर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असे मी जाहीर करतो. थँक्यू सो मच. बघा स्टॅट स्क्रीनवरती दाखवले जाते, एकदा चेक करून घ्या. बघा चॅम्पियनचा बोर्ड ठेवल्यानंतर हा एक फोटोशूट होईल आणि त्यानंतर ती स्टॅट्स दाखवली जाणार आहे. हॅलो, स्टॅट्स तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. बॅटिंग स्टॅट्स दाखवत आहेत. आता बॉलिंग स्टॅट्स बघू शकतात. सगळ्यांनी जेवून जायचंय. सगळ्यांनी जेवून जायचं, आयोजकांची विनंती आहे. सगळ्या टीमनी जेवून जायचं आहे. प्लेयर लोकांना जेवण आहे.